तुमच्या कष्टाला तोड नाही, तुमच्या मेहनतीला तोड नाही. तुम्ही कुठली गोष्ट करायची ठरवली तर हिंगोलीकर टाकते टाकतो. समाजाच्या लेकरांसाठी हिंगोली जिल्हा सातत्यानं आवडतो. आज खऱ्यानेच कौतुक वाटतं की पावसात कोण घर सोडत नाही. इथं बसलेले अर्धे लोक मोटरसायकलवर भिजत आले. आपल्याला किती थंडी वाजेल याचा विचार नाही, आपल्याला किती त्रास होईल याचा विचार नाही. मी पण नाही विचार करत. तुम्ही नाही विचार करत म्हणल्यावर मी सुद्धा कशा संकटाचा विचार नाही करत. माझी काल तब्येत खराब झाली तरी मी आज हिंगोली सगळे म्हणत होते की दौरा बंद करा हिंगोलीचा. मी सांगितलं येऊन येऊन काय येईल तर मरणच येईल ना, याच्या पुढं काय होईल. पण समाज आज रस्त्यावरही लेकरावाळांच्या हक्कासाठी लढतो. मी सुद्धा लढलं पाहिजे. मग आपल्याला मरण आलं तरी चालत, पण आपण नाही आणायचं. म्हणून आपण हिंगोलीची बैठक रद्द केली नाही. तुमचंही कौतुक करावं लागलं आणि खरंच हिंगोलीकरांचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. पावसात सुद्धा ताकदीनं उपस्थित, कारण सवय लागलेली असती पावसात नको जायचं, उन्हात नको जायचं. समाजानं उन्हाचा पावसाचा विषय सगळा बाजूला लढला. कशाचा विचार करत नाही. आणि तुम्हाला हे कळलं बरं झालं, लेकराबाळावर होणारा अन्याय तुमच्या लक्षात यायला लागला, लढायचं तुमच्या लक्षात यायला लागलं, अन्याय अत्याचार तुमच्या लक्षात यायला लागला. हे खूप चांगलं झालं. काम करणारा समाजात तुम्ही असो नसो, उद्या मी असं नसल, एकजुटीनं राहून समाजाला जिंकत चालला. आत्ताच मी जवळपास 7 जणांचे सत्कार केले हिंगोली जिल्ह्यात. कोणी MBBSला लागलंय, कोणी BHMSला लागलंय. आत्ता एक बांधव कुठला तरी अधिकारी झाला की रुजू व्हायला निघाला. कुठल्या पदावर लागला? वैद्यकीय अधिकारी. सगळ्या विभागात आपले लेकरं झाले. समाजाने समजून घ्या. आता तुमचा हिंगोलीचा व्हॅलिडिटीचा विषय थांबला होता. आपका मंत्री महोदय शिरसाट साहेबांना सांगितलं आजच्या सगळ्या व्हॅलिडिटी द्या. ज्यांच्या राहिल्या असत्या त्यांनी ते कोण अधिकारी येतं व्हॅलिडिटी द्यायला त्यांच्याकडे आता जा आणि तुमच्या व्हॅलिडिटी काढून घ्या. अडचण आली तर तुमच्या जिल्ह्याच्या स्थानिकच्या लोकांना सांगा. ते मला सांगतील, मी पुन्हा उद्या सांगतो. पण आज त्यांनी सांगितलं म्हणल्याच्यानंतर आजपासून व्हॅलिडिटी द्यायला सुरू होते. ज्यांच्या राहिल्या असतात त्यांनी आज उद्या जाऊन तुमच्या जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं काढून घ्या. समाजासाठी अडीअडचणी येत राहतात, जात राहतात, परंतु अडचणीला सामोरं आपल्याला जावं लागतं, तोंड संकटाला द्यावं लागतं. संकट येतील, संकट जातील. आरक्षण असे विषय ते पुन्हा एकदा जर आयुष्यातून पोरगं किंवा पोरगी जर हुकली, नोकरीतून शिक्षणातून तर आयुष्याचं वाटलं होतं. त्यामुळे आलेल्या अडचणी संकट बाजूला सारा आणि समाजासाठी जितकं योगदान देता येईल तितकं द्या. काड्या करायच्या भानगडीत वेळ आता घालू नका. किंवा असा किंवा तसा, त्याच्यामुळं असं होतं, याच्यामुळं तसं होतं, मला विचारत नाहीत, मला फोन लावत नाहीत, मला बसायला देत नाहीत, मला बोलवीत नाहीत, मला बोलायला देत नाहीत. या भानगडीच्या समाजात बाहेर जा. लक्ष एकच करा की आरक्षण मिळालं पाहिजे. मग संकट किती आले तरी चालतं. माझ्यावर 1,500च्या आसपास केसेस असतात. मी मोजल्या नाही. प्रत्येक चौकातल्या केसेस माझ्यावर केल्या. राज्यभरातल्या सगळ्या केसेस SIT सुद्धा माझ्यावर. मला जेलमध्ये टाकलं तर किती वर्ष मी जेलमध्ये सगळं मला माहीत नाही, तरी पण मी विचार करत नाही. समाजासाठी ते होईल ते होईल. आता रडून चालणार नाही, कुणावर नाराज होऊन चालणार नाही.
समाजाचे पोरं जर उंचीवर न्यायचे, लेकरं बाळ जर अधिकारी झाल्यावर बघायचं तर आपल्याला भोगावं लागलं. रडत बसणं हे मराठ्याचं काम नाही, आणि दुसऱ्यावर ढकलून देणं हे तर मराठ्याचं अजिबातच नाही. जे आलं ते भोगायचं आणि समाजाचे लेकरं एक 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 करून मोठे करायचे, ही जबाबदारी आपण उचलायची. माझ्या विरोधात सरकार पण गेलंय, विरोधी पक्ष पण गेलाय, काही ओबीसीचे नेते पण आहेत, तरी मी हटत नाही. कारण डोळ्यासमोर एक लक्ष ठेवलंय, समाज उंचीवर कसा नेता येईल, समाजाचे पोर मोठे कसे करता येईल, ही लढाई जिंकायची. मी कधी हातभर होत नाही, मी कधी कुठल्या संकटाचा विचार पण करत नाही. समोर जे येईल त्याला सामोरं जायचं काम करतो. ताट मानेने समाज राहायला पाहिजे हे काम करतो. ज्या जे संकट मला कळते ते पण सोडायचा प्रयत्न करतो. कधी मला हटत की नाही, कधी हटणार की नाही. तुमचं व्याज एक प्रकरण कळालं त्यासुद्धा मी लक्ष घालणार. जसं जसं करत राहील तसं तसं संकटातही तुमच्या मदत केली. नाही आलं तर उद्या नाराज होत जाऊ नका. सगळेच कामं मंत्री असला तरी होत नाही. आपण तर सामान्य शेतकऱ्याचे लेकर आहे. सगळेच कामं आपल्याकडे होतील असं नाही, पण जितकं जितकं शक्य आहे तितकी तितकी ताकद लावतो. समाजासाठी काम करतो म्हणल्यावर समाजासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. यशवीपर्यंत असं, तुमच्या कमिशनरपर्यंत असं, तुमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत असं, जिथपर्यंत ताकद तुमची तिथपर्यंत करतो. पण नाही काम झालं तर बसू नका. कारण मी काय मंत्री नाही किंवा सरकार नाही, मी तुमच्यातलाच एक गरीबाचा पोरगा आहे. तुम्हाला जे मिळत नव्हतं ते मिळवून द्यायसाठी उभा राहिला आणि त्याच्यासाठी जीव पण पणाला लावला. उपाशी तपाशाला तो रक्त जाळतो, रातपाट तुमच्या पोराबाळासाठी एकत्र करतो. हा संघर्ष करताना मला किती वेदना आहेत हे मी कधी सांगत नाही. कारण आपण जर त्रास भोगला, वेदना भोगल्या, चिखलात बसलो, रेंद्यात बसलो, उन्हात बसलो तर आपला समाज सुखी होणार. आपण जर विचार केला मला लय पाऊस लागतो, मला लय त्रास व्हायला लागला, मला लय सरकार त्रास द्यायला लागलं, मी नाही सहन करत, आता तुम्ही तुमचं बघा, मी अर्ध्यातून पळून जाते. पळकुटं काम करत नाही. आपण जे काय करायचं ते समोरासमोर करतो. पाठीमागून कानं भरत नाही. समाजाला आणि कुटुंबाला जो कानात घुसतो, कानं भरतो, तो सगळ्यात घातक असतो. ती कीड समाजाला लागू द्यायची नाही. आपला समाजात परिवर्तन करून शांत बसायचं शिकायचं, एकमेकाचं ऐकायचं शिकायचं, एखाद्यांच्या शिवाय दिल्या तरी पण ऐकून घ्यायचं. समाजात आपण शिकायचं. एकमेकाच्या अंगावर चाल करून नाही जायचं. आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालायची नाही. तिथून पाठीमागं वर्ष तेच झालं गेल्या वेळा. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरल्यामुळं आपण खूप मागं राहिलो. आता पुढच्या काळात शांत बुद्धीनं काम करायचं. मी बघा समाजाने माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली, मी शांततेनं आरक्षणाचा लढा हातात घेतला. इतक्या वर्षांना मिळणारं आरक्षण शांततेत फडफडून करून 58 लाख नोंदी दिल्यात. म्हणजे 3 करोड मराठी आतापर्यंत आरक्षण. आता राहिलेले 29 ऑगस्टला पूर्ण 100% आरक्षणात राहिले. एकही मराठा आरक्षणापासून राहायला नाही पाहिजे. आपला हैदराबादचा गॅजेट तर पहिल्या दर्जात घ्यायचं. एकही मराठा आरक्षणापासून राहा. सातारा संस्थांचं गॅजेट एरिया बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे ते घ्यायचं. मराठा आणि कुणबी एक त्याच्यासाठी 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तोही ची अंमलबजावणी करून घ्यायची. आपल्या जेवढ्या मागण्या सोयऱ्यांपासून त्या सगळ्या मागण्यांची 29 ऑगस्टला अंमलबजावणी करून घ्यायची. यांचं काम आहे धमकी देणं, दौस देणं, बेदेत करणं. सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब धमकी देऊन बघताय.
जमलं तर जमलं. फडणवीस साहेब मी एवढं सोपा नाही. तुमच्या धमकीला घाबरणारी माझी आवडत नाही. असं आपल्या नादी लागायचं भानगडीत पडायचं नाही. मी दिसतो तेवढा सोपा पण नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगला नाही. मला सगळं वेगळे समजते देवेंद्र फडणवीस सोडून. त्यालाच नाही ते रसायन द्यायचे. त्यामुळे मी इतका द्यायचा त्याचा पण नाही. कसल्याच्या धमकीला मी भेट इतका द्यायचा त्याचा नाही. हा थोडा माझ्या संयमी ऐकून घ्यायची क्षमता आहे. ती पण माझ्या गरीब समाजाला मोठं करण्यासाठी ऐकून घ्यायची क्षमता. समाज जर मोठा होणार असला तर मी 2 पावलं मागे सरकतो. आपल्या आरोग्यपणाच्या भूमिकेमुळे आपल्या समाजाचं वाटोळं नाही झालं पाहिजे एवढी जाण आणि समज मला आहे. कोणाशी सभ्य बोलायचं, कोणाशी असभ्य बोलायचं हेही मला चांगलं कळतं. मला काही जण म्हणते, काही म्हणतो तुम्ही वडील जाऊ नका. आता हे लंबित भाषाच कळत नाही. तुम्ही तरी काय करू. मला एक सगळेजण उत्तर प्रामाणिकपणे तब्येत खराब असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं बोलणार. कारण तब्येत काय नाही सांगू शकत तुम्हाला. मी किती वाईट परिस्थितीतून चालू शरीर घेऊन सभ्य कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणानं सांगा. इथून पुढं मी कोणाला वाईट नाही करणार. फक्त तुम्ही उत्तर मला कळलं. तुम्ही तुमचे आई बाबा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. तुमचे आई बाबा घरात बसले, तुम्ही दारात बसला तर कुणीतरी येतोय आणि तुमच्या आई बाबाला अपमान करतोय, शिवाय देतोय. दारात बसलेलं पोरगं गप बसन का? जे गप बसन ते मराठीचं पोटच नाही. मग मी माझ्या समाजाला मायबाप समजेल आणि माझ्या समाजाला कोणी अपमान करत असलं तर मी त्याच्याकडे बोललो. माझ्या समाजाशी जो सभ्य वागत त्याची मी सभ्यच वागतो. जो माझ्या समाजाची असभ्य वागत त्याची सभ्य वागायचं माया कोण नाही वागणार. गळत अपमान सहन करणारा मी नाही. माझ्या सगळे गावात टाकले, सगळे षडयंत्र टाकले, सगळं करून बघितलं. मी कुठंच यांना करत नाही. कारण मी समाजाच्या गरीब लोकांची, गरिबांच्या पोरांची प्रामाणिकपणे लढाई लढतोय. मी कोणाला फुटत नाही, मॅनेज होत नाही म्हणून तर तुम्ही त्यांना फुटणारा लागतो, मॅनेज होणारा लागतो. मी या संपलं पण कळत काय महिलांची किती कर्तव्य केली. इथं समाज नाही मोठा. तुम्हाला मला काही किंमत नाही, समाजाला खूप किंमत नाही. आज सगळ्या ओबीसीतल्या गरिबांनाही वाटतं की गरीब मराठीच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. लेकराबाळाने काय केलं की आपले नेते आणि त्यांचे नेते हे आपल्याला सुखरूप देत नाही. तुम्हाला लढायचं असतं तुमच्या प्रश्नासाठी लढा. आता डंगर बांधव काही येडे यांना कळत आहे का खेड्या? खरंच आपल्याला बोलण्याने नांदावं लागतं. हे खोटं नाही. एकमेकाच्या सुखदुःखात जावं लागतं, उभं राहावं लागतं. एकदा जर आडी पडली आणि एकदा जर नाराज झालं तर मदतीलाच कोणी कोणाचं येणार नाही. ती वाईट परिस्थिती होईल. आणि राजकारणी लोकांना एकच तेवढं करायचं असतं. म्हणून आपण सगळ्यांना माझी विनंती, मराठीने ओबीसीच्या अंगावर जायचं नाही, ओबीसीने मराठीच्या अंगावर यायचं नाही. राजकारण्यांचं ऐकून आपल्याला आपल्या लेकराबाळाचा वापर नाही करू द्यायचं. हे सध्या येते, जाते, पडते, पुन्हा निवडून येते. पण आपलं जर एकदा वैर झालं तर 4-4-5-5 पिढ्या वैर निघणार.
मी आज नाही तर वेळोवेळी सांगतो आणि सामान्य ओबीसीला एक पटकं बोलतो, जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही. जमिनीचा जर मराठाचा सातबारा सापडला मग जमीन दिली पाहिजे या मताच्या गोरगरीब ओबीसी नेत्यांना वाटतंय त्याच्यावर अतिक्रमणच करावं, वावरच देऊ नये आणि ते मात्र मग शक्य आहे. जे व्हायचं असेल ते होईल म्हणून, पण आरक्षण मी मात्र घेणार आहे ते पण ओबीसी कुणाच घेणार. त्याला माझा नाविलाज आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा माझ्या समाजाच्या लेकराला काय लागतंय हे मला बघावं लागणार. 100-150 वर्षापासूनचा रेकॉर्ड मराठ्यांचा सापडायला लागलाय. मराठी आता नोकऱ्यात चालले, पोरबाळांचे अधिकारी व्हायला लागले, रोज कुठं ना कुठं निवड झालेला ऐकायला यायला लागले. 2-3 वर्षात समाजाचे लेकरं खूप उज्ज्वल जाणार. मी फक्त एकच मागणी करायला आलो तुम्हाला. मी कधी आयुष्यात काही मागत नाही, कधी मागणार नाही, कारण मी पूर्ण आयुष्य समाजासाठी जगलो. माझ्याकडे होतं तेवढं पण लावलं. शेवटी माझ्याकडे माझं शरीर राहिलं. मी हे शरीर आणि हे जीव सुद्धा समाजाच्या पायावर ठेवला. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी पण आपण मान हातायचा. उपाशी तापाशी राहतो, रक्त जातो, घोषणा करतो, आंदोलन करतो, समाजाच्या पत्रात येतात. दम धरून संयमानं खूप मोठा मराठा समाजाचा लढा जिंकला. एवढा कोणाला जिंकूच द्यायचा नव्हता, तेवढा मराठ्यांनी जिंकला. आता थोडी लढाई राहिली, थोडे सावध व्हा. सणावाराच्या दिवसात ते सणापासून पडू नका. उत्सव मोठाल्यानंतर करू. आधी लेकरा बाळाला आरक्षण महत्वाचं. हिंगोली जिल्हा कधी मागं राहिला नाही, आताही राहू नये. ही ऐतिहासिक विजय होणार. याच्या जिल्ह्याचा घराघरातला माणूस सापडला पाहिजे. घरोघरी जाऊन दारं घरं सगळे पिंजून काढा आणि घराघरातल्या मराठ्यांना सांगा एवढ्या वेळेस आपल्याला मुंबईत जायचं. फक्त समाजाला खरं बोला. ज्याला यायचंय ते 10-15 दिवसात तयारी चला म्हणून सांगा. आणि ज्यांना इथं काम इथं नोकऱ्या येतात त्यांनी फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला. यावेळेस मराठ्यांचा एकही माणूस घरात ठेवू नका. शेवटी मी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं होतं की मी राज्यात येणार नाही, बैठका घेणार नाही, कारण शहरीत मला साथ देत नाही. पण समाजाच्या वेदना त्रास बघून मला रागवलं नाही. जेवढं शक्य होईल तेवढं भयानक फिरतो असं म्हणून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र घेतला. पश्चिम महाराष्ट्रातून इतकी लाल उसळली, एक घर एक गाडी पश्चिम महाराष्ट्रात गेली. मायबाप पश्चिम महाराष्ट्रात पेटवून नाही. आपल्या मराठवाड्याला तर तोडच नाही आहे. मराठवाड्यातला मराठा घरी जातच नाही. फक्त कोण बोलतोय गप्प बसायचं. मराठवाड्यातल्या एकाही मराठ्याने घरी जायचं. विदर्भ खानदेश आरक्षण असं सुद्धा हे भावंड आपल्या मदतीला धावून येतात गाड्या. पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातून आरक्षण असून सुद्धा एकेकी गावातून त्यांनी 3-4 गाड्या लावल्या. कौतुक करावं लागलं त्या बांधवाचं. आपल्या ज्यांच्या मध्ये सापडल्या त्यांनी सगळ्यात आधी मुंबईला यायची आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांनी त्यांच्याही 2 पुढं पावलं पुढं चालायचं. एकमेकाला साथ देऊन आपण आपली नोंद निघाली, आपल्याला प्रमाणपत्र मिळालं, घरात बसून राहायचे हे शक्य. मला जितकं शक्य आहे माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा, मग तुम्हाला वाटत मी बोलतोय ते खरं. मला जेवढी शक्य आहे तितकी मदत समाजाला मी करत राहतो. जिथं मला शक्य होत नाही तिथं नाही करता येत, पण जिथपर्यंत करता येते तिथपर्यंत पूर्ण क्षमतेनं करतो.
अर्धवट साथ आवाज देतो. तुमच्या खांद्यावरती या आंदोलनाची जबाबदारी आपण सांगूया. इथून पुढे आम्ही 10 दिवसाचे वाटलं होतं आपल्याला आणखी दौरा करता येईल, कारण विदर्भातून फोन येते आमच्याकडे पण बैठका लावायच्या. मला वाटत नाही आता की शक्य होईल, कारण मला सकाळपासून सुद्धा काम येतो. गार आणले त्यामुळे मला वाटतं मला दवाखाना लवकर संभाजीनगर किंवा जालन्याला जवळ करावं लागणार. तुमच्या खांद्यावरती या आंदोलनाची जबाबदारी. कोणी काटकसर करू नका, कोणी कारण सांगू नका. 2-2, 4-4 दिवस काम उभारलेली समाजाचं किंवा तुमचं काय वाटोळ होणार, आणि 2-4 दिवस कामात गेलेले तुमचं जर वाटोळ झालं तर होऊ द्या. माझ्या गोरगरिबांच्या करोडाच्या लेकरांचं तुमच्यामुळे कल्याण होईल, लक्षात घ्या. त्यामुळे जितके वर्ण लावता येते, जितकी तुमची क्षमता आहे तितकी ताकद एवढे व्यस्त, कारण ही अंतिम लढाई आहे, त्याचा तुकडा पाडायचा. आणि तुम्हाला माझ्या शब्दावर भरोसा आहे. मी एखाद्या विषयाचा तुकडा पाडायचा म्हणला मी पाडतो. हे मी समाजासमोर सिद्ध करून दिलेले. मी जर एकदा म्हणलो मराठ्यांना ओबीसी येईल तर नेलच. आपलेच लोक म्हणायचे ओबीसी करून मराठ्यांना गावाचा आरक्षण नाही मिळू शकत. ते आरक्षण तुमच्या डोळ्याला तुम्हाला मिळालं. म्हणून सांगतो, जे वाहन असत ते वाहन सुरू करायचं मुंबईला. तुमचा रिक्षा असेल, तुमचा टेम्पो असेल, काही गाडी घेऊन ठेवायची, गाडी घेऊन जे वाहन असेल, जे तुमचं असेल ते वाहन पूर्ण लावायचे आणि सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं. शेवटी काय असतं लक्षात ठेवा, नाटक करता येत नाही शरीराचं. शरीर माझं इतकं थकलंय, मला चलता उठता सुद्धा येत नाही, इतके हालत माझे. इतके उपोषण झाल्यामुळं मला फिरताना त्रास होतो, चालताना त्रास होतो, झोप येत नाही, जेवण जात नाही. आपलं तुमच्याकडे काही मागणार नाही, आपण कधी तुम्हाला काही मागणार सुद्धा 1 रुपयाला तुमच्याकडे हक्कावणार नाही. पण समाज हक्का मागा हळू देऊ नका. माझी तुम्हाला तुम्हाला जितक्या ताकदीनं मुंबईकडे येता येईल तितक्या ताकदीने नाही. एक घरी एक गाडी करा, जे वाहन असेल ते घ्या. शेवटी तुमच्या माझ्यापेक्षा समाजाला लई किंमत. कुठल्याच परिस्थितीत समाज घालू द्यायचं नाही, ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. उद्यापासून इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना विनंती, गावाना गाव आणि घरना घर निघून मला सगळ्याला मुंबईकडे यायचं सांगा. इथून एकदा जर हिंगोलीतून मराठा बाहेर पडला, तुम्हाला एकट्याला 100 ते 50 किलोमीटर लागलं तर इतक्या ताकदीने मला हिंगोली जिल्ह्यात. शेवटी समाजाचा लेखा बाळाला किंमत असलेली लक्षात ठेवा. एकदा जर समाजाच्या लेकराचं तुमच्या पोराबाळात जर वाटोळ झालं तर कोणी मदतीला नाही. तुम्ही कधी आजारी पडला, तुमचं दुखायला लागलं, तुम्ही जर दवाखान्यात ॲडमिट असाल तर तुमचे लेकरं बाळ तुमच्या पाठीवरून तोंडावर हात फिरायला येणार आहेत. कोणता नेता कधी तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार नाही. म्हणून असं बोट पण नका इकडे लोक तिकडे बोलतो. इथं मी पोट तिडकीनं बोलतो, मला बोलता येणार नाही, मी आजारी. तरी समाजासाठी मी कुठला विचार नाही करत. आपल्याला आपले लेकरांना फक्त जबाबदारी.
एकदा जर पोरं संपले सगळा समाज संपतो. लेकीबाळीला लेकरा बाळाला मोठा. जसं तुम्ही त्यांना जमिनी प्रॉपर्टी बनवून ठेवली तसं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांना आरक्षण एकदा मिळवून द्या, त्यांना आयुष्याची भाकरी द्या. आज MBBS सारखे शिक्षणातून सोपीच गोष्ट राहिली नाही. शिक्षण महाग झालं. लाखो करोड रुपये खर्च आपण जरी मराठी नाही करू शकत. गरीबाचे लेकर सुद्धा डॉक्टर इंजिनियर व्हायला लागले, अधिकारी बनायला लागले. मला वाटतं नांदेडचा कोणीतरी पोरगा आपला IPS झाला. पाठीमागच्या आठवड्याच्या साधी सोपी गोष्ट नाहीये. या प्रश्न साध्या सोप्या नाहीये. या जर घराघरात यायला लागला तर समाजाचे लेकर सुखी समाधान मिळते. तात्पुरत्या आनंदात समाजाला गुणाकार, समाजाला आयुष्याचा आनंद द्यायचा शिका. तात्पुरत्या आनंदात काय अर्थ राहिला नाही, तात्पुरत्या मान सन्मानात काय अर्थ राहिला नाही. एक दिवस गोची बसायला गेली, एक दिवस सत्कार केला, एक दिवस गोड बोललं तर आपल्या लेकराबाळाचं आयुष्याकडे जाणार नाही. हे इथं बसलेल्या प्रत्येक मराठ्यांनी समजून घ्या. लेकरा बाळाला सुखात काय कसं ठेवता येईल, आनंदात कसं ठेवता येईल, याच्यासाठी त्याला काय लागतंय ते द्यायचं काम करू. आजपासून प्रत्येकाला फोन लावून सांगा. महाराष्ट्रभरात जेवढे पाहुणे असतील तेवढ्याला जे मुंबईकडं 29 ऑगस्टला या. आणि या हिंगोली जिल्ह्यातलं एक सुद्धा कसं माझ्या कानावरून ऐकायला आलं पाहिजे तर त्याला तुम्ही जाऊन सांगितलं नाही मुंबईला चला. शेतात वाड्यावर वस्त्यावर जाऊन मराठ्यांना सांगा, गल्ल्यात बसून सांगा. काही झाला तरी हरकत नाही, एवढ्या वेळेस मुंबईला जायचं म्हणजे जायचं. मग पाऊस असला तरी जायचं, नसला तरी पण जायचं. चर्चा मंत्र्यासोबत झाल्या तरी पण मुंबईला जायचं. आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं, नाही दिलं तरीही मुंबईला जायचं. याच्यावरती आपण सगळे पक्के आहोत. पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आंदोलन यशस्वी करण्याची आणि सगळे मराठी मुंबईला घेण्याची तुमच्या खांद्यावरती जबाबदारी देतो. जिल्हाभरातून राज्यभरात सगळ्यांना सांगा, हिंगोली सगळ्यात पुढं असतो दरवेळेस. यावेळेस तुम्हाला एक मागणी करतो, तेवढी जर झाली तर बघा. शक्य असेल तर करा, नाही शक्य झालं तर ठीक. स्वयंसेवक खूप लागणार आहे त्यांनी हिंगोली यामध्ये टॉपला टॉनला. जर आपल्याला राज्यातून खूप स्वयंसेवक लागणारच, 1 लाखापेक्षा जास्त लागणार. पण जर हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक घरातून 1 जण जर स्वयंसेवक होत असला तर खूप आनंदाची गोष्ट राज्यासाठी होती. कारण स्वयंसेवकाची उणीव खूप असणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पोराला सगळा आकाव आलेला आहे. कशी सेवा करायची, काय करायचं, कुंकुम रस्ता करायचा, कुणी लोकांना सेवा द्यायची, याचे अनुभव आहेत तुम्हाला. जर हिंगोली जिल्ह्याने तेवढी जर जबाबदारी शक्य झालं जर पार काढली, एका घरातून 1 सेवक, मराठा सेवक, स्वयंसेवक म्हणून. कारण एका घरातून 1 जर तुम्ही तिथं लोकांची सेवा करायला गेलं तर तिथं बसून राहणाऱ्याची संख्या 50 ते 55 लाख राहणार. बसून राहणाऱ्याची संख्या तुम्हाला येऊन जाणाराची 5 कोटीपेक्षा जास्त होणार. सगळे नोकरदार वर्ग, सगळे डॉक्टर, वकील, शिक्षक, जे आपले नोकऱ्याला आहेत, व्यवसाय, उद्योगपती आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, राजकारणी, मराठी आहेत, हे सगळा वर्ग 29 ऑगस्टलाच आपल्यासोबत येणार. त्यामुळे 29 ऑगस्टला पहिले आपण मुंबईला गेलो त्यापेक्षा 5 पट जास्त मराठी मुंबईत बसणार आहे. त्यामुळे
जर ही जबाबदारी तुम्हाला पार पाडता आली तर खूप चांगलं होईल. एका घरातून जर एक तुम्ही स्वयंसेवक मराठ्यांच्या सेवेसाठी दिला तर चांगलं आहे. कारण सगळ्या टीमा सगळ्यांनी वाटून घेतल्या. 5,000पेक्षा जास्त पाण्याच्या टँकरची तयारी आपण करतो. तुमच्या जिल्ह्यातून पाण्याचे टँकर पाठवता आले तर ती मदत होईल. डॉक्टरांच्या टीमा सगळे डॉक्टर लोक तयार करायला लागले. आपल्याला 1,000पेक्षा जास्त आंदोलनाची आवश्यकता पडणार. तिथं डॉक्टर मला जेवढं बोलतो आहे तेवढंच बोलतो आता, कारण 2 करोड करायला डॉक्टरांनी त्यांच्या सगळ्या टीमा तयार केल्या. 1,000 ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर त्यांना लागणारे त्यांचे आरोग्य सेवक सोबत घ्यायला ते आपल्या सेवेसाठी. कारण ह्यावेळेस आरपारची लढाई खेळायची. पावसाचे दिवस आहे, पोरांना ताप येऊ शकते, सर्दी खोकला होऊ शकतो पावसात. त्यामुळे डॉक्टर हा खूप महत्त्वाचा घटक या आंदोलनाला राहतात. म्हणून आपल्याला जितकं काय करता येईल तितकं आपण करा. कोणी माझ्या आता बोलताना लक्षात आलं, कोणीतरी ग्रुपवर त्या सोशल मीडियावर तर टाकतं आहे, आम्हाला इकडं सत्कार करायचा आहे, आम्हाला तिकडं सत्कार करायचा आहे, पैसे द्या. कुणीतरी अकाउंट काढले असं मला तसं ऐकायला मिळालं. त्या मुंबई रस्त्यावर जायच्या मार्गावर का कुणीकडे काढले काही मिळायला लागत नाही. आपण तसे काही पैसे कोणाला मागत नाही. तसे पैसे कोणी कोणाला समाधानी देऊ नये. लोकांनी मध्ये दुकानदाऱ्या चालू केल्या, आपण त्या दुकानदाऱ्या बंद केलेल्या सगळ्या मराठा लोकांच्या. ज्याला जे करायचे ते मनाने करते. असं काही पण कोणी करत आणि कोणी दिले आपल्याला तुमच्या माघारी घ्या, पुन्हा मी बोलू देणार नाही. समाज उंचीवर द्यायचा सोडून त्याला बरोबर नाही करू शकत आपण. पुन्हा शेवटी जाताना तुम्हाला एक विनंती आहे, आजपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला लेकरू तुमचा सक्का भाऊ सख्खी बहीण समजा. इतके तुटून पडा ना की महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्याचे बरोबरी कोणीच नाही केले पाहिजे. त्या आम्हाला तुमच्याकडून ती अपेक्षा आहे. तुम्ही पाठीमागं ते केलेलं आहे आणि तुमच्या आजच्या उपस्थितीवर सिद्ध होत आहे. मुसळधार पावसात जर तुम्ही एवढ्या ताकदीने येऊ शकता तर मुंबईला हिंगोली जिल्ह्यातला एकही चालवून असेल मराठा घरी राहणार नाही. बघा, जागेवर जिंकुराला जातील. माझ्या समाजाचा हार होता कामा नाही. ही जबाबदारी तुमची आहे. माझं शरीर तेव्हा भूषणाला खूप वेळ नाही. मी तुमचा लई थोड्या दिवसाचा काम आहे. मी कधी मरण माहीत नाही. पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय पाऊल मागं सरकार नाही शक्य. माझ्या समाजानं हट्टा लावून धरला आहे. त्याला लेकर मला मोठे करायचे, त्याला पोरी बाळी मोठे करायचे. त्या समाजाच्या लेकराचे हात होऊ देऊ नका. ही तुमची जबाबदारी आहे. समाजाच्या लेकरांना खाली मान घालावं लागेल, समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही मराठी पाऊल उचलू नका. समाजाचे लेकरं आनंदी सुखी राहिले पाहिजे याची जबाबदारी सगळी तुमच्यावर. तुम्ही जर मनावर घेतलं हिंगोलीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तर मराठ्यांचं एकही पोरगा आणि पोरगा नाटक करू शकत नाही. आनंदानं जगतील. पण तुम्ही जर 29 ऑगस्टला घर सोडले नाही तर समाज घालू शकतो. समाजाच्या लेकराचा अपमान होईल. समाजाच्या लेकराचा अपमान होऊ देऊ नका. हे तुमच्या पायाला हात लावून विनंती करून सांगतो तुम्हाला. कुठल्या परिस्थितीत समाजाचं वाटोळ होऊ देऊ नका. तुमचं माझं एखाद्याच नाही पटलं तरी चालत. तुम्ही मला बोलू नका, मी तुम्हाला बोलणार नाही. पण तुम्हाला आणि मला समाजाचं वाटोळ करायचा अधिकार तुम्ही दिले आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळ होता कामा नाही. समाजाच्या लेकीबाळी, समाजाचे पोरं ताईट मान करून रस्त्यात जगले पाहिजेत. हे काम करायची जबाबदारी तुमची. मराठी जर सगळे मुंबईकडे निघाले
तर मराठ्यांचे लेकर आनंदी होणार आहेत, सुखी होणार आहेत. कारण शिकणारे लेकर म्हणणारे आमचा बाप, आमचा काका, आमचा भाऊ, आमचा चुलता, काका, मामा आम्हाला येताना आरक्षणच आणणारे इतके आनंदित लेकर राहिले पाहिजे. त्यामुळे एकाही घरातल्या मराठ्यांनी 29 ऑगस्टला गैरहजर राहायचं नाही. ही जबाबदारी तुमची तुटून पडा. तुमच्या अंगात जेवढी ताकद येईल त्यापेक्षा दुप्पट तुटून पडा. माझं दुःख आहे, मी आमदारी तरी रात्रंदिवस रातपाट एकत्र म्हणल्यावर तुम्ही जर चालते बोलते तर ताकद येते. तुम्ही तर माझ्यापेक्षा 100 पट जास्त पुढं पडायला पाहिजे. माझा एवढाच हट्ट आहे तुमच्या पायापाशी. एवढ्या वेळेस माझी जात शिकू लागा, जातीच्या दगडावर गुलाल टाकू लागा. काही करून आपल्याला जिंकायचं, हार होऊ द्यायचे नाही. तुम्ही फक्त हिंगोलीतल्या घराघरातल्या मराठ्याने घर सोडा. तुमच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची जबाबदारी माझी. हे शब्द माझा. आता मुंबई पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय सोडायची नाही या तयारीला. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो, एकही घर, गल्ली, गाव सोडू नका. एकही नेता, सरपंच असेल, कोण सदस्य असेल, कोण सभापती असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक असेल, सगळ्यांना हातापाय पडून सांगा की एवढे वेळेस मुंबईला चला. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. आणि मी आता जालन्याकडे निघतो, तर मला दवाखान्यात जावंच लागणं असं वाटतंय. आपली बैठकही चांगली झाली आणि आता वेळ भरपूर झाला. आम्हालाही लांबचा प्रवास संध्याकाळ होणार आहे. जाताना तुम्ही दमाने जा. तर एक गोष्ट जाताना कधी विसरू नका, समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली, सुखी सोपू नका. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा अपमान होता कामा नये. त्यांनी खाली मान घालून जगतील असं कामा नये. सगळ्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काम बाजूला टाकायचं आणि 29 ऑगस्टला मुंबईला निघायचं. 26 ऑगस्टला हिंगोली जिल्हा आंतरवली मुंबई आला पाहिजे. सगळ्यांना जय शिवराय. आता फोटो नाही निघले पुढं नाराज होऊ नका. जय शिवराय करता नाराज होऊ नका. भेटलो नाही नाराज होऊ नका. लक्ष इकडे ठेवा.